मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च होत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे जो आहे रुची 1001, इकडे इनोवेज महादेव आणि शेजारी जो प्लॉट आहे तो आहे ईगल JS 335. आता तीन याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो. आता माहिती आहे आपल्याला की सीझन सुरू होत आहे. आता सर्वात प्रथम आपण हा जो रुचीचा प्लॉट बघणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी सोयाबीन वाढलेला आहे आणि काढण्याच्या अवस्थेत आलेला आहे. वास्तविक या सोयाबीनपेक्षा हे सोयाबीन 7-8 दिवस लेट आहे, परंतु हे अर्ली व्हेरायटी असल्यामुळे हे लवकर येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो दाना आहे तुम्ही बघू शकता की 2 दाण्याच्या शेंगा जास्त आणि 3 दाण्याच्या शेंगा कमी, परंतु याचा जो दाना आहे हा जाड आणि चांगला असा दाना आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत जे इतर वाणांपेक्षा ह्याचा जो दाना आहे हा जाड दाना आहे, आपल्याला तो आढळून येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात 2 दाण्याच्या शेंगा जास्त आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हा जाड असा दाना आहे. 2-3 ठिकाणी आपण बघत आहोत, इथं सुद्धा बघा. आता हे 2 दाणे आपण घेतले, पुन्हा याच्यातली एक शेंगा आपण घेऊ. हे जे आहे इनोवेज, आता याच्यामध्ये 3 दाण्याच्या शेंगा जास्त असतात, त्याचे दाणे आपण इकडे एकंदरीत पाहू. तुम्ही बघू शकता की त्याचे दाणे आता हा थोडासा ओलसर आहे, परंतु दाण्याचा आकार जर बघितला तर जेमतेम सारखाच आढळून येते ह्या 2 व्हेरायटीमध्ये. ही वाढलेली शेंगा आपल्याला सापडली. आता तुम्ही बघू शकता की तर ह्या दोन्ही वाणांमध्ये सारखाच एकंदरीत वजन आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी गोष्ट, ह्याला जो शेंगांचं प्रमाण आहे हे त्या वाणापेक्षा जास्त आहे, त्यामुळे एकंदरीत याला उत्पन्न जास्त होईल हे आपण इथं स्पष्ट करू शकतो. आता आपण याच्यातून ईगल JS 335, आता इकडे जर बघितलं तर ही व्हेरायटी अशी आहे की एकदम खालून येणारी, बुडापासून येणारी व्हेरायटी आहे. तर याला शेंगांचं प्रमाण जर म्हटलं तर त्यापेक्षा जास्त दिसतं आहे आपल्याला, परंतु शेंगांचं जरी प्रमाण जास्त आहे, याचा दाण्याचं वेट जर बघितलं, आता याची आपण शेंगा आपण घेऊ. आता याला बघा तुम्ही, याचा दाना जो आहे हा बारीक दाना आहे या वाणापेक्षा. आता सरळ फरक आपल्याला इथं स्पष्ट दिसतो. म्हणजे एकंदरीत त्याला जर 30 शेंगा असतील आणि याला 40 जरी असतील तर ती त्याची बरोबरी होईल असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं असते की वाण व्यवस्थित निवडणे. आता आपण ह्या प्लॉटचे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत सुरुवातीपासूनचे, त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की प्रायोगिक तत्त्वावर आपण ही लागवड केलेली आहे. विशेष म्हणजे ही जी व्हेरायटी आहे ही दगा देत नाही आहे, म्हणजे याला उत्पन्न जरी इतर वाणाच्या तुलनेत कमी होईल, म्हणजे 1-2 क्विंटलचा फरकसुद्धा पडू शकतो, परंतु ही व्हेरायटी म्हणजे जेव्हा आपण याची लागवड करतो तेव्हा याचं जे उगवणी क्षमता आहे ही दुसऱ्या सोयाबीनच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे आपण उगवणीसाठी किंवा एकंदरीत हवामान ह्या इतर गोष्टी, त्यामुळे आपण याची लागवड केलेली आहे. हाच फरक आपल्याला आज दिसत आहे, त्यानंतर उत्पन्न झाल्यानंतरसुद्धा आपल्याला समजेलच. जर शेंगांचं प्रमाण बघितलं तर याला जवळजवळ शेंगा लागतात आणि भरपूर याला शेंगा आहेत, म्हणजे 150, 200 सुद्धा याला शेंगा आहेत. परंतु जर याचं आता हे वाढलेलीच आपण शेंग घेतलेली, याचा जर दाना बघितला तर ह्या बाकीच्या सोयाबीनच्या तुलनेत हा बारीक दाना, म्हणजे बारीक नाही म्हणता येणार, पण त्याचं वजन आहे एकंदरीत हे कमी दिसते आपल्याला. त्यामुळे उत्पन्नावर तेवढाच हा फरक आपल्याला आढळून येईल. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या 3 व्हेरायटी आपण इथं बघितलेल्या आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कोणतं वाण पेरता, कशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न होते, ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. सोयाबीन जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आता एकंदरीत उत्पन्न कसं होईल त्याच गोष्टी आपल्याला बघता येतील. एक साधारणतः 7-8 दिवसामध्ये जर असंच ऊन वगैरे तापलं तर एकंदरीत हे सोयाबीन काढणीला येईल. अशा पद्धतीने एकंदरीत हे सोयाबीन आहे. ह्याच्यात 3 व्हेरायटी आपण बघितलेल्या आहेत, त्याच्यामध्येच फरक समजून येते की दाण्याच्या वेट आणि इतर गोष्टी. तर मित्रांनो बघूया, तोपर्यंत धन्यवाद. घेऊन येऊया नवीन काहीतरी. धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा.